तर एक मोठी बातमी आपल्याकडे येते। अहमदनगर महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर एसीबीने कारवाई केलेली आहे। 8 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय। बांधकाम परवानगी देण्यासाठी लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकाम परवान्यासंदर्भात लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप असून लिपिकामार्फत लाच मागितल्याचा त्यांच्यावर ठपका आहे। तर एसीबी पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्तांसह लिपिक फरार आहेत। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, नेमकं काय? एका कन्स्ट्रक्शन कंपनीला बांधकाम परवाना पाहिजे होता आणि तो बांधकाम परवानगी देण्यासाठी आयुक्तांनी 8 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती आणि त्यांचे जे लिपिक आहे त्यांच्या मार्फत या लाचेची मागणी करण्यात आली होती। 20 जूनच्या दरम्यानची ही सगळी घटना होती। मात्र लाच देण्याऐवजी तक्रार एसीबी मध्ये करण्यात आली आणि त्यानुसार आज लाच देण्याचा दिवस ठरला होता। मात्र आयुक्तांना आणि लिपिकाला या सगळ्या प्रकाराची कुणकुण लागली, त्यामुळे ते दोघंही फरार आहेत। मात्र आता लाच मागितली म्हणून अशा पद्धतीचा गुन्हा एसीबी दाखल करणार आहे। सोबतच आयुक्तांच्या घराची झाडाझडती सुरू आहे, लिपिकाच्या घराचीही झाडाझडती सुरू आहे। आयुक्तांचं घर अहमदनगरचं सील केल्याची ही माहिती आहे आणि याबाबत गंभीर गुन्हे दाखल करण्यात येतील असंही एसीबीने आता सांगितलेलं आहे। त्यामुळे अहमदनगरचे महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे आता एसीबीच्या कारवाईत चांगलेच गुरफटले असल्याचं चित्र आपल्याला म्हणता येईल। कल्याणी, निश्चित धन्यवाद विशाल ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतोय अहमदनगरचे महापालिका आयुक्त फरार आहेत। तर आयुक्त पंकज जावळेंवर संभाजीनगर एसीबीने ही कारवाई केली आहे।